स्वामी दयानंद सरस्वती यांची आज जयंती। आजच्या दिवशी म्हणजेच 12 फेब्रुवारी 1824 या वर्षी टंकारा गुजरात या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता। त्यांचं मूळ नाव मूळशंकर करसनदास तिवारी हे होतं। 1845 या वर्षी गृहत्याग करून त्यांनी संन्यास स्वीकारलेला होता। तसेच भारत भ्रमण करीत असतानाच पुढं 10 एप्रिल 1875 या वर्षी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची त्यांनी स्थापना केली होती, ज्याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी होतं। तसेच 2 वर्षानंतर म्हणजे 1877 या साली त्यांनी लाहोर या ठिकाणी या आर्य समाजाची एक शाखा देखील स्थापन केली होती। वेदांकडे परत चला असा एक महत्त्वपूर्ण संदेश देखील त्यांनी दिला होता। स्वामी दयानंद सरस्वती यांनी संस्कृत पाठशाळांची निर्मिती केली होती। तसेच संस्कृतचा अभ्यास करण्याकरिता इंडियन अकॅडमीची स्थापना देखील लाहोर या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। स्वामी दयानंद सरस्वती यांनी काही ग्रंथांचं विपुल असं लिखाण देखील केलेलं होतं। त्यापैकीच सत्यार्थ प्रकाश, संस्कार विधी, गोकरुणानिधी, पंचमहायज्ञ विधी या ग्रंथांचं आपल्याला उदाहरण देता येईल। मित्रांनो, आर्य समाजाचं त्यांच्या मृत्यूसमयी अनेक शाखा या भारतभर स्थापन केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। आज त्यांची जयंती असल्या कारणाने त्यांच्याबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त एक थोडक्यात आढावा, याचबरोबर सुप्रभातच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन।